नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या सुजाता पाटील यांची निवड करण्यात आली असून उपमहापौरपदी भाजपचे दशरथ भगत विराजमान झाले आहेत। या निवडीमुळे नवी मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा महिला नेतृत्व पाहायला मिळत आहे। शिंदेंच्या शिवसेनेने माघार घेतल्याने आज नवी मुंबईत महानगरपालिकेत पार पडलेल्या विशेष सभेत सुजाता पाटील यांनी अधिकृतपणे महापौर पदाचा पदभार स्वीकारला। पदभार स्वीकारताना त्यांनी नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले। शहराचा विकास, नागरिकांच्या मूलभूत सुविधा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण तसेच पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले। महापौर सुजाता पाटील म्हणाल्या, नवी मुंबईचा विकास हेच माझे ध्येय आहे। सर्व घटकांना सोबत घेऊन पारदर्शक आणि गतिमान कारभार करण्याचा माझा प्रयत्न असेल। उपमहापौर दशरथ भगत यांनीही नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी महापौरांसोबत समन्वयाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। आज या पवित्र सभागृहात आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, देशाचे राज्यमंत्री नितीन आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय गणेशजी नाईक साहेब, आदरणीय संदीपजी नाईक साहेब, संजीवजी नाईक साहेब, सागरजी नाईक साहेब यांच्या सर्वांच्या विश्वासाला साथ देत आणि त्यांनी दिलेल्या संधीला आज मी स्वीकारलेला आहे आणि या पवित्र अशा महापौर पदाचा मी पदभार सांभाळलेला आहे। मी माझ्या भाषणात मगाशी परिपूर्ण असं नवी मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने माझ्या ज्या कल्पना आहेत, संकल्पना आहेत त्यांच्याविषयी सांगितलं। आदरणीय गणेशजी नाईक साहेब आणि नवी मुंबई हे समीकरण अबाधित आहे। त्यांनी जी पावलं नवी मुंबईसाठी आतापर्यंत उचललेली आहेत ती नेहमीच योग्य आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाने जे काही विजन त्यांनी नवी मुंबईसाठी पाहिलेले आहेत त्या मार्गदर्शनाखाली मला या महापौर पदाचा पदभार सांभाळताना कार्य करायचं आहे। मी एक सुशिक्षित M.Com शिकलेली महिला आहे। गृहिणी म्हणून, एक नगरसेविका म्हणून माझा प्रवास खूप सक्सेसफुल झालेला आहे आणि अशाच पद्धतीने मी आता सक्षम समजते की मी हा महापौर पदाचा पदभारही सांभाळते। प्राथमिकता महिलांची सुरक्षितता, स्वच्छता, पाणी पुरवठा, आरोग्य सेवा, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा अशा बऱ्याच प्राथमिक स्वरूपातल्या गोष्टी आहेत ज्या प्रामुख्याने परिपूर्ण करण्याचा माझा आणि समवेत उपमहापौर साहेबांचा नवी मुंबईसाठी ध्येय असणार आहे। प्रशासन सामान्य नागरिकांच्या सूचना ऐकून पारदर्शक, संवेदनशील आणि गतिमान होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। प्रशासक कार्यकाळानंतर आज महापौर पदावर आपण विराजमान झालाय, काय आव्हान वाटतंय का तुम्हाला? आव्हान तर प्रत्येक क्षेत्रात असतंच, कारण हा 5 वर्षाचा बॅकलॉग जो आहे पण आमचे नेते गणेशजी नाईक साहेब हे प्रत्येक आठवड्याला प्रत्येक भेटीमध्ये महानगरपालिकेमध्ये आयुक्तांसमोर बसून नवी मुंबईच्या विकासासाठी त्यांनी उपाययोजना केलेल्या आहेत। पण हा 5 वर्षाचे प्रशासकांच्या कारकिर्दीत झालेला आहे ते नवी मुंबईच्या दृष्टीने थोडं जरी कमजोर असेल तरी आम्ही यापुढे नवी मुंबईला उंच शिखरावर नेण्याचा परिपूर्ण प्रयत्न करणार। 24/7 महापौर म्हणून तुम्ही नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहात का? नक्कीच। हे पद नवी मुंबईच्या जनतेसाठी आहे आणि त्या जनतेसाठी 24/7 मी उपलब्ध असणार आहे। त्यांच्या समस्या, त्यांच्या सूचना आणि त्यांचे मार्गदर्शन हेच आमचं पुढचं ध्येय ठरवणार। मॅडम, AQI हा एक मोठा विषय आहे ना। NMMC कमिशनरची सॅलरी पण कट करावी असा हायकोर्टने निर्देश दिलेले आहेत। तर एअर क्वालिटी इंडेक्स खूप खराब झालेलं आहे नवी मुंबईचं, 300वर टक्का। तर ह्याबद्दल तुम्ही काय करणार आहे? आता तुमची योजना काय, म्हणजे तुमचं विजन काय? हवेच्या प्रदूषणासंदर्भात आणि एकंदरीत प्रदूषणासंदर्भात काय भूमिका असणार? सगळीचकडे प्रदूषणाची समस्या वाढत आहे। पर्यावरणाचा समतोल राखणे, जास्तीत जास्त वृक्षारोपण यावर भर देणे आणि आत्ता मी हा पदभार सांभाळलेला आहे। या डिपार्टमेंटशी मी कोऑर्डिनेट करेन आणि ह्याच्याविषयी काय काय उपाययोजना करता येतील ह्यांचं त्यांच्याशी
मी डिस्कस करेन आणि लवकरच 1 महिन्याचा वेळ द्या मला. त्याच्यानंतर मी तुम्हाला याच्याविषयी आम्ही काय उपाययोजना आखणार आहोत त्या संदर्भात मी तुम्हाला पूर्णपणे परिपूर्ण माहिती देईन. नवी मुंबई शहराचा विकास करण्याचा तुम्ही जो विश्वास दाखवलाय, ध्यास घेतलेला आहे, तर हा विकास साधताना ज्या पक्षाच्या विरोधात तुम्ही महापालिके निवडणुका लढलेल्या आहेत त्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना किंवा तुमच्या विरोधकांना सोबत घेऊन तुम्ही काम करणार आहात का? त्यांना कशा पद्धतीने विश्वासात घेणार आहात? निवडणुकांचा काल संपलेला आहे. प्रत्येक प्रभागातून जनतेने प्रत्येक सदस्य निवडून दिलेला आहे. आता जे सदस्य सभागृहात आलेले आहेत ते जनतेचे सेवक आहेत आणि जनतेचे सेवक जेव्हा काम करणार आहेत, जर विकासाच्या दृष्टिकोनावर काम करायचं असेल तर नक्कीच सगळे एकत्र येऊनच काम करतील आणि नवी मुंबईचा विकास हा हमखास होणार आहे. वाढत्या FSI-मुळे नवी मुंबईची गर्दी अनन्वित अशी वाढते आहे अशी भीती नाईक साहेबांनी व्यक्त केली. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे की नवी मुंबईमध्ये जो वाढता FSI दिलाय तो कमी करण्यात यावा. आपली भूमिका काय असेल? ज्या पद्धतीने तुम्ही प्रश्न विचारला त्याच्यातच तुमचं उत्तर आहे की आदरणीय दादांनी देवेंद्र फडणवीस साहेबांशी याविषयी बोलणं झालेलं आहे. त्यांचं अभ्यास माझ्यापेक्षा दृढ आहे आणि त्यांनी जर ह्याच्याविषयी ऑलरेडी पावलं उचललेली आहेत तर नक्कीच ते जनतेला त्याचं काहीतरी ठोस असं उत्तर मिळणार आहे. विरोधक देखील स्ट्रॉंग आहेत, त्यांना आपण नाकारलं नाही जाऊ शकत, तर त्यांना टॅकल करण्याची क्षमता तुमच्यात आहे का? विरोधक जेव्हा आपण नवी मुंबईच्या विकासासाठी बोलणार आहोत, प्रत्येक प्रभागातील कामांसाठी बोलणार आहोत, एखाद्या विरोधकाच्या प्रभागात काम होणार आहे तो तर मला विरोध करणार नाही आणि जरी विरोध झाला तरीही मी इतकी सक्षम आहे की हे कार्य नक्कीच भार सांभाळू शकते. आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी नवी मुंबईला खूप मोठं विजन दिलेलं आहे आणि त्या विजनच्या अंडर राहून नवी मुंबईचा विकास हा एकमेव माझा विजन असणार. प्रथम ह्या ठिकाणी आज उपमहापौर पद म्हणून या ठिकाणी स्वीकारत असताना आनंद नक्की आहे, पण अधिक आनंद ह्या गोष्टीचा आहे की सन्माननीय नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या नेतृत्व या ठिकाणी हे उपमहापौर पद म्हणून या ठिकाणी स्वीकारताना आणि पुढे काम करताना अधिक आनंद आहे. कारण नाईक साहेब हे संघर्षातून आणि चळवळीचे नेतृत्व आहे. नाईक साहेब हे संघर्ष आणि चळवळीचे नेतृत्व आहेत आणि आम्ही देखील त्या ठिकाणी अनेक वर्षापासून एक चळवळी नेतृत्व आणि एक संघर्ष नेतृत्व म्हणून नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करण्यात जेवढा आनंद मिळेल आणि ह्या जो काही नवी मुंबईचे जे काही सर्वांगीण विकास, मग शहराचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जो नाईक साहेब नेतृत्वामध्ये अधिक बल मिळेल, अधिक प्रेरणा मिळेल आणि ज्या काही लोकांच्या विविध समस्या आहेत त्या समस्यांना समाधान देण्याचं त्या ठिकाणी नक्की यश येईल. शिवसेना देखील चांगल्या संख्याबळाने निवडून आलेली आहे, मात्र आज त्यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेऊन एक हात पुढे केलेला आहे, तर त्यांच्यासाठी विरोधकांसाठी कशी भावना असणार आहे सभागृह? वास्तविकता सभागृह सर्वांचा आहे. सभागृहामध्ये जरी लेफ्ट आणि राईट जरी असले, परंतु ज्या वेळेला नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या जनकल्याणाच्या लाभासाठी ज्या वेळेला सम विचार असेल त्यावेळेला तो सभागृह सम असेल, पण आम्ही ज्या वेळेला नागरिकांच्या जनकल्याण लाभासाठी आणि या शहराच्या विकासासाठी ज्या वेळेला त्या वेळेला मुद्दे घेऊन येतो, त्या मुद्दे त्या ठिकाणी घेऊन असताना त्या मुद्द्यांना जर चांगल्या गोष्टीचा विरोध असेल, चांगल्या गोष्टी त्यांचा नकार असेल किंवा त्या ठिकाणी त्यांचा अडथळा असेल तर त्या ठिकाणी शेवटी त्यांचा विषय, पण ज्या वेळेला हे ठराव हे जे येतात नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी त्याला आमचा विश्वास आहे. जसं आज जे सोबत आले तसं परत सोबत येते आणि त्याचं स्वागत आहे आणि आम्ही त्यांचा आभार मानतोय की त्यांनी आज या ठिकाणी बिनविरोधसाठी म्हणजे केंद्रात सोबत आहोत, राज्यात सोबत आहोत, आता त्याचा धागा पकडून या ठिकाणी आम्ही सोबत राहू असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि पक्षीय प्रमुख म्हणून सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश आहे. शेवटी आम्हाला सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे असं नाईक साहेबांचा त्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी सांगणं आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला त्याची प्रेरणा दिलेली आहे की सर्वांना सोबत घेऊन जा. आपल्यासोबत प्रतिस्पर्धी कोण नाही, आपल्या प्रतिस्पर्धी असते तो
जो जनकार्य हा प्रतिस्पर्धी आहे त्याला व्यक्ती प्रतिस्पर्धी नसतो. नाना महापौर पदाची निवडणुकीला म्हणजे शिवसेनेने त्यांचा उमेदवार मागे घेतला त्यावेळेस काय तुमचं थोडं टेन्शन वाढलं होतं का? ते कसं असतं की शेवटी या ठिकाणी टेन्शनचा विषय कसला आहे हो, ज्यावेळेला 100% बहुमत आमच्याकडे आहे, नाईक साहेबांच्या नेतृत्वामध्ये 100% बहुमत आहे, टेन्शन कसलं हो? टेन्शन त्यांना होतं, आम्हाला कसं टेन्शन यायचं? नाराजी व्यक्त केली की आम्ही युती धर्म पाळला पण तुम्ही पाळला नाही म्हणून. तर त्या ठिकाणी श्रेष्ठींचा विषय आहे तर या विषयावर मी कसं बोलू? भगत सर, आता सध्या सिटिझन्सला हवा प्रदूषणाचा खूप मोठा विषय आहे. काल 300च्या वरती म्हणजे व्हेरी पुअर म्हणजे जिथे श्वास घ्यायला पण कठीण होतं ह्या कॅटेगरीमध्ये आता नवी मुंबई आलेली आहे, जी एक वेळ स्वतःच्या प्लॅनिंगसाठी ओळखली जात होती. तर आता तुम्ही कार्यभार घेतल्यानंतर आता तुमचं विजन काय असणार आहे, कंट्रोलमध्ये कसं आणणार आहे? कसं आहे की आज संकष्टी आहे, संकष्टी चतुर्थी आहे. काय आज संकष्टी चतुर्थी आहे आणि गणेशाचं वंदन आहे आणि ही संकष्टीमध्ये संकष्ट चतुर्थी आहे आणि हे जे प्रशासक म्हणून संकट या ठिकाणी आता चाललेले आहे. त्यामुळे आता या ठिकाणी जनतेचं राज्य आलेलं आहे, लोकल बॉडीची लोकशाही आलेली आहे. जो प्रदूषण मुद्दा महत्वाचा आहे, जो काय आज जी वाढ झालेली आहे याच्यावर उपाययोजना होईल आणि हा जो प्रदूषण नियंत्रण करणं याच्यासाठी आम्ही 100% कटिबद्ध आहोत आणि करू आम्ही ते. अनेक असे निर्णय घेतले गेले की त्याच्यावरती लोकप्रतिनिधींनी मुंबईला रोष व्यक्त केला. अनेक निर्णय हे मंत्रालयाच्या इशाऱ्यातून झाले. या संदर्भात आपण आता नवे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही महापौर या प्रकारांची काय करणार? बघा, सभागृह हा सार्वभौमत्व आहे, सभागृह सर्वोच्च आहे. ज्या काही गोष्टी मागे घडलेल्या आहेत त्याचं विश्लेषण, त्याचं अवलोकन, त्याचा रिडिंग, त्याचा रिपोर्ट घेतला जाईल आणि नाईक साहेबांच्या माध्यमातून ज्या काही त्या ठिकाणी जे काही घटना योग्य अयोग्य उचित अनुचित जे घटना घडलेल्या आहेत त्याचं विश्लेषण करून नक्कीच त्याच्यावर जो काही योग्य आहे त्याचा सन्मान आहे आणि अयोग्य आहे त्याच्यासाठी उपाय आहे. म्हणजे प्रशासकीय कारभाराचा तुम्ही ऑडिट करणार आहात थोडक्यात? त्या ठिकाणी ऑलरेडी स्पष्टपणे ज्या काही 11 वर्षामध्ये ज्या काही घडलेलं आहे, जे काही रेकॉर्डेड आलेलं आहे आणि ह्या गोष्टीचा त्या ठिकाणी नाईक साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या वेळेला सभागृह चालू होईल त्यावेळेला त्याचं ऑडिट केलं जाईल. ज्या वेळेला लोकशाहीच्या माध्यमातून नगरसेवक येतात आणि नगरसेवक माध्यम ज्या वेळेला कामं केली जातात त्याला ऑडिट मग प्रशासकाच्या माध्यम का करू नये? ही जनतेची मागणी आहे. आज जनता प्रश्न विचारतो, आम्ही काय बोलणार? आम्ही जनतेच्या वतीने बोलतो, हा प्रश्न जनतेचा आहे. सभागृहामध्ये युती धर्माची भाषा बोलली गेली, मग तुम्ही सत्ताधारी तुमच्या विरोधकांना युतीतल्या राज्यातल्या इतर सहकाऱ्यांना सत्तेचे गोडवा चाकाला देणार आहात का? नाही, या ठिकाणी आमच्यासाठी कोणी विरोधक नाही. शेवटी सभागृह सर्वांचा आहे, जे सोबत येतील त्यांच्यासोबत राहायचं. कशासाठी? जनकल्याणासाठी, जनकल्याणाच्या लाभासाठी आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी. जो सोबत येईल त्यांना सोबत घ्यायचं आणि ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांना लाभ देऊन द्यायचं. परंतु अयोग्य मार्गाने लाभ घेत असतील ते त्याला रोखलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे, त्याला प्रतिबंध केला पाहिजे. मग अशा वेळेला लाभ काय म्हणावं, तो गोड काय म्हणावं? जनकल्याण करणं हाच गोड आहे हो. लोकांची सत्तेचा वाटेकरी आणि मारेकरी आणि साठमारे असं काय नसतं हो. असं काय नसतं. त्यांनी ठरवायचं आहे की कसं चालायचं आहे ते. आम्ही काय ठरवणार हो? आम्हाला नाही स्पष्टपणे सांगितलंय सगळ्यांना सोबत घेऊन जा. हम सब साथ है, सबका साथ सबका विकास, मोदी साहेब आगे बढ़ो.